कार्ड घ्यायचं असेल किंवा लोन घ्यायचं असेल, सिबिल चांगला असावा लागतो. पण सिबिल चांगला आहे की वाईट कसे कळणार? माहीत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि तुमचं सिबिल चेक करा, ते पण एकदम फ्री. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला Googleवर जायचं आहे आणि मनी कंट्रोल सर्च करायचं. मनी कंट्रोल सर्च केल्यानंतर येणाऱ्या पहिल्या लिंकवर क्लिक करून मनी कंट्रोलच्या वेबसाईटवर यायचं आहे. मनी कंट्रोलची वेबसाईट लोड झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करून तुमचा अकाउंट नसेल तर साइनअपवर क्लिक करायचे आहे आणि अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इनवर क्लिक करायचं. साइनअपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP करायचं. गेट OTP केल्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल ID आणि नाव टाकून साइनअपवर क्लिक करायचं. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या पुढे मनी कंट्रोलची वेबसाईट ओपन होईल. मनी कंट्रोलच्या वेबसाईटवर आल्यानंतर सगळ्यात वर तुम्हाला तुमचं नाव दाखवेल. त्याच्या शेजारी असणाऱ्या डाऊन ॲरोवर क्लिक करून तुम्हाला क्रेडिट स्कोअर या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्रेडिट स्कोअरवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये तुमचं नाव आणि त्यासोबत तुमचा असणारा सिबिल स्कोअर दाखवेल. त्यासोबतच तुम्हाला सिबिल स्कोअरची लास्ट अपडेटेड डेट आणि नेक्स्ट रिफ्रेश डेट दोन्ही दाखवेल. त्याच बाजूला तुम्हाला तुमचे असणारे क्रेडिट कार्ड नंबर, लोन अकाउंट्स, पर्सनल लोन, गोल्ड लोन याची इन्फॉर्मेशन दाखवेल. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला क्रेडिट युटिलायझेशन दाखवेल, ज्यामध्ये तुमचे क्रेडिट लिमिट आणि युटिलायझेशनचे डिटेल्स असतील. त्याच्या बाजूला तुम्हाला तुमचे पेमेंट हिस्ट्री, तुमची क्रेडिट हिस्ट्री दाखवली जाईल. इव्हन तुमचे अकाउंटचे एज किती आहे तेही तुम्हाला इथं दाखवेल. त्यानंतर खाली आल्यानंतर तुमचे टोटल असणारे अकाउंट नंबर, त्यानंतर आतापर्यंत तुम्ही केलेल्या टोटल इन्क्वायरीज इथे दाखवेल. ही इन्फॉर्मेशन तुम्ही फ्रीमध्ये चेक करू शकता. त्यानंतर अकाउंट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर असणारे क्रेडिट कार्ड्स, लोन अकाउंट्स इथे लिस्ट आउट होतील. क्रेडिट कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त क्रेडिट कार्डची इन्फॉर्मेशन मिळेल. तुमच्या नावावर असणारे सर्व क्रेडिट कार्ड इथं लिस्ट आउट होतील. सोबतच जर तुम्ही लोन अकाउंटवर क्लिक केले, तुमचे सगळे लोन इथं लिस्ट आउट होतील. गोल्ड लोन, पर्सनल लोन, होम लोन, किसान लोन, इवन होम लोन जरी असेल तरी ते तुम्हाला इथं लिस्ट आउट होईल. त्यानंतर इन्क्वायरीज हा एक ऑप्शन आहे. इन्क्वायरीजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्रेडिट इन्क्वायरीज दाखवतं. आतापर्यंत तुम्ही केलेल्या सर्व क्रेडिट इन्क्वायरीज इथे रेकॉर्ड होतात. या प्रकारे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर चेक करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.